नमस्कार मित्रांनो, मॉमचा धावा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण नागपंचमी स्पेशल पौष्टिक अशी गव्हाची खीर आणि मऊ लुसलुशीत कानोळे बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण गव्हाची खीर बनवून घ्यायची. तर गव्हाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी बघा, अर्धा वाटी गहू घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. सर्वात प्रथम आपण हे जे गहू आहे, हे गहू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचे. याचं पीठ नाही बनवायचं, एक जाडसर भरड करून घ्यायची या गव्हाची. तर या ठिकाणी आपण ही खीर इन्स्टंट बनवणार आहोत, म्हणजे झटपट बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आता आपण मिक्सरमध्ये हे गहू फिरवून घेऊया. या ठिकाणी आपण जो चपातीसाठी आपण गहू वापरतो, लोकवन गहू, तोच गहू आपण इथे घेतलेला आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे जाडसर असा गहू भरडून घ्यायचा मिक्सरमध्ये, पीठ नाही करायचं त्याचं. आता आपण हे जे भरड आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता त्यामध्ये पाणी टाकून जो गव्हाचा कोंडा जो आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यावर कोंडा वर येतो बघा, हा जो वरचा कोंडा आहे तो आपण काढून टाकायचा. 5 मिनिटं हे गहू भिजत ठेवायचे आणि त्यानंतर वर आलेला जो कोंडा आहे तो आपण काढून टाकायचा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हा जो वरचा कोंडा आलेला आहे तो आपण काढून घ्यायचा. हे बघा, आपण जी गव्हाची भरड केली आहे ती स्वच्छ धुवून घेतली, सर्व कोंडा निघून गेलाय. आता आपण कुकरमध्ये ह्याला 7 ते 8 शिट्ट्या द्यायच्या. चांगला शिजवून घ्यायचा गहू. 3-4 कप पाणी टाकायचं आणि आता आपण याच्या 7 ते 8 शिट्ट्या काढूया. मंद गॅसवर आपण ह्या 7 ते 8 शिट्ट्या काढायच्या आहेत, म्हणजे आपली जे गहू आहे ते चांगले शिजून येतील. इकडे गहू शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे कानोळ्यांचं पीठ मळून घेऊया. तर आपण कानोळे बनवायला सुरुवात करूया. या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तूप लावूया आणि 15 ते 20 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवायचं. जरा घट्टच मळायचं पीठ, पुरीसारखं. आपण हे पीठ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया. आपल्या कुकरच्या 7 ते 8 शिट्टे झालेले आहेत. आता आपण, आणि कुकर थंड पण झाला आहे. आता आपण कुकर ओपन करून बघूया. आपले गहू जे आहेत, गव्हाची भरड जी आहे ती मस्त उकळलेली आहे. आता आपण ही गव्हाची भरड जी आहे ती एका कढईमध्ये ट्रान्सफर करूया. इथे आपण घट्ट असं नाही की भरड काय की उकळली आहे, कारण जरा पातळच असली पहिल्यापासून, तर मग त्यानंतर शिजायला पण बऱ्यापैकी गूळ वगैरे विरघळायला भेटतं. त्याचबरोबर आपली खीर जास्त घट्ट पण नाही होत. जर आपण आताच जर घट्ट केली खीर, तर त्यानंतर जी पुढे आहे ती अजून घट्ट होणार, रव्यासारखी, शिरा जसा आपण बघतो तसा. तर आपल्याला तशी खीर नको आहे, एकदम मीडियम कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथे पाणी टाकलेलं आहे थोडं जास्त. तर या ठिकाणी आता आपण इकडे गॅसवर ठेवून द्यायची. काही लोक बघा, पहिले दूध टाकतात, दुधामध्ये शिजवून घेतात आणि त्यानंतर गूळ टाकतात. तर या ठिकाणी आपण नंतर दूध टाकणार आहोत, त्याच्यामुळे चांगली चव येते खिरीला शेवटी दूध टाकल्यामुळे.
तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. इथे या ठिकाणी आपण गूळ टाकायचं. गूळ चांगलं विरघळून घ्यायचं. त्यामध्ये वरून साजूक तूप टाकायचं 1 चमचा. त्याने खूप अप्रतिम असा स्वाद येतो तुपाचा खिरीला. तर या ठिकाणी आपण इथे एक हळदीचं पान घेतलेलं आहे, ते खिरीमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे खिरीला एक वेगळाच हळदीचा सुगंध येणार आहे. आता आपण झाकण लावून 10 ते 15 मिनटं गूळ विरघळेपर्यंत खीर आपण शिजवून घेऊया. गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही करायचा. तर या ठिकाणी आपलं जे पीठ आहे कानोळ्यांचं ते रेडी आहे. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत या पिठाला. आता आपण कानोळे बनवायला सुरुवात करूया. परत एकदा मळून घ्यायचं पीठ चांगलं. नागपंचमीला बघा काही ठिकाणी अशी पद्धत असते की चिरायचं नसतं, भाजायचं नसतं. तर त्यामुळे अशा प्रकारचे स्टीम केलेले कानोळे बनवतात. हे खानदेशी प्रकार आहे, खानदेशी पदार्थ आहे हा. जसं आपल्या कोकणामध्ये पातोळे बनवतात त्याचप्रमाणे इथे खानदेशामध्ये हे कानोळे बनवतात. तर आपण या पिठाचे पुरीच्या आकारा एवढे गोळे करून घ्यायचे. पुरी ज्याप्रमाणे आपण लाटतो त्यासाठी जे गोळे बनवतो तसे गोळे बनवून घ्यायचे. स्टीम केलेले कानोळे गव्हाच्या खिरीबरोबर अप्रतिम लागतात. या ठिकाणी आपले सर्व गोळे बनवून झालेले आहे. आता आपण कानोळे लाटायला सुरुवात करूया. पोळपाट्याला थोडं तूप लावायचं आणि त्या तुपावर हे जे कानोळे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत. पुरीच्या आकारा एवढे साधारणतः, त्याच्यापेक्षा जरासे मोठे असे लाटून घ्यायचे. ज्याप्रमाणे आपण घडीची चपाती करतो त्याप्रमाणे आता या ठिकाणी तूप लावणार आपण आणि एक घडी घालायची. परत तूप लावायचं आणि परत एक घडी घालायची. बघा अशा प्रकारे आपल्या त्रिकोणी कानोळे जे आहेत ते तयार झालेले आहेत. बघा हे बघा आपण हे असं एक चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये हळदीची पानं घेतलेली आहेत. हळदीची पानं ऑप्शनल आहे, नसतील तर तुम्ही तेल पण लावू शकता. तर ह्या हळदीच्या पानामध्ये आपण हे कानोळे जे आहे ते उकडून घेणार आहोत. हळदीच्या पानांऐवजी तुम्ही केळीचं पान पण घेऊ शकता. तर इथे हळदीचं पान यासाठी घेतलं कारण हळदीची जी चव आहे, हळदीचा जो सुगंध आहे तो सुगंध या कानोळ्यामध्ये उतरेल यासाठी आपण इथे हळदीचं पान वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व कानोळे जे आहेत ते बनवून घेऊया. आपले कानोळे तयार होत आहेत तोपर्यंत आपण एका ठिकाणी गॅसवर स्टीमसाठी पाणी ठेवून द्यायचं आहे. झटपट जर आपण एखादी रेसिपी करायची असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. तर हे बघा आपले सर्व कानोळे बनवून झालेले आहेत. अगदी सोपे आहेत हे बनवायला. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया. आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता यावरती ही चाळण ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून हे कानोळे जे आहे ते स्टीम करून घ्यायचे आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे कानोळे तयार होतात. या ठिकाणी बघा आपली खीर पण तयार होत आहे. मंद आचेवर इथे आपण खीर ठेवलेली आहे. मध्ये मध्ये जरा ढवळत राहायचं, खाली लागता कामा नये, नाहीतर करपल्याचा वास येणार आहे त्या खिरीला. तर मध्ये मध्ये स्टर करत राहायचं खिरीला. कानोळे स्टीम होईपर्यंत आपली खीर पण रेडी होणार आहे. आपली गव्हाची खीर तयार झाली आहे. गूळ विरघळलेला आहे. आता यामध्ये आपण बारीक काप केलेलं खोबरं टाकायचं. तुम्ही खोवलेलं खोबरं पण टाकू शकता, पण एक असं खाताना दाताखाली येतं त्यामुळे आपण बारीक काप केलेलं खोबरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी दूध टाकलेलं आहे. दुधाने खिरीला एक अप्रतिम चव येते आणि खीर म्हटल्यानंतर दूध हे घातलंच पाहिजे.
दूध घातल्यामुळे बघा खिरीचं टेक्स्चर अगदी मस्त अगदी झालेलं आहे. किती छान दिसते बघा. आणि सर्वात शेवटी आपण वेलची पूड टाकणार आहोत. त्यामुळे जो वेलची पूडचा सुगंध जो आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो. जर या ठिकाणी तुम्ही जायफळ पूड पण टाकू शकता. मस्त असा सुगंध सुटला आहे वेलची पूड आणि गव्हाच्या खिरीचा. आता आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं हे एक उकळ येऊ द्यायचा. त्यानंतर आपली खीर तयार आहे बघा. 15 मिनिट झालेले आहेत बघा. आणि आपले कानोळे बघा छान असे स्टीम झालेले आहेत, पडले आहेत छान. तयार आहेत आपली कानोळे. गॅस बंद करूया आणि चाळण बाजूला काढून ठेवूया आणि थंड झाल्यावर सर्व करू. दोन ते 3 मिनिटं झालेली आहेत. खिरीला पण छान उकळ आलेला आहे. गॅस बंद करायचा. ही जरी आता पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावरती घट्ट होते. त्यामुळे हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खिरीची. एकदम घट्ट नाही करायची. हे आता आपण सर्व करूया. कानोळे आणि गव्हाची पौष्टिक अशी खीर हा पारंपरिक पदार्थ आहे आणि जास्त कष्ट न करता हा पदार्थ झटपट असा होतो आपला. नागपंचमीच्या दिवशी हा पदार्थ तुम्ही आवर्जून करा.